मुलीची हौस. त्या सुमारास एक दिवस संध्याकाळी जराशी पावसाची भरपूर चालू असता दाराशी एक व्हिक्टोरिया येऊन उभी राहिली. व्हिक्टोरियातून आवाज आला, मिसेस टिळक येथेच आहेत ना? हो म्हणताच पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे बाई आत आल्या. त्यांच्या मागे व्हिक्टोरियावाल्याने आणलेले सामान आले. सलाम आलकी झाल्यावर त्यांनी आपले बोचके माझ्या बिछाण्यासारखे सरकावून दिले. या बाई कोण, कुठल्या, कोणाकडे आल्या याचा कोणालाच पत्ता नव्हता. पुन्हा बाई शकुनी मामांची बहीण. तिने सासूच्या कानगोष्टी सुनेला व सुनेच्या सासूला करण्यास सुरुवात केली. 15 दिवस झाले तरी पाहुणी सुनेची की सासूची याचा पत्ता लागेना. आमची घरे निराळी नसल्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहण्याचा प्रसंग तिच्यावर आला नाही. तरी एकमेकींच्या चुगल्या एकमेकींना सांगून आमचीच पोटे तिने भरपूर भरली व त्यामुळे एक दिवस तिच्यावर मात्र उपाशी राहण्याचा प्रसंग आला. शिवाय ती पडद्यातली बीबी पुरुषासमोर कधी यायची नाही. जेवणखाण सारे पडद्यातच व्हायचे तिचे. एक दिवस बाबू आला. त्याने विचारले, काय हो काकू, ही कोणती पडद्यातली बीबी आणली तुम्ही? मी म्हटलं, मला नाही बाबा ठाऊक, तू आपल्या भावजेला विचार. काय हो बहिणी, ह्या कोण? मला काय माहीत, असतील तुमच्या काकूंच्या कोणी. काकू, ही काय भानगड आहे? काही कळत नाही बाबा, पण या बाईने फार त्रास दिला आहे हे खरे. दत्तू भिडस्त, त्याचा अभ्यास, बेबी नगरास, तिची काळजी, घरात आजार. अच्छा, इतके बोलून तो बाहेर गेला. त्याने एक व्हिक्टोरिया आणली, त्यात त्या बाईची सामान भरले व तिला म्हटले, चला बाई, गाड तयार आहे. ती मुकाट्याने गाडीत बसून चालती झाली. बाबू, हे काय केलंस? ती तरुण बाई, मुंबईची वस्ती, ती कुठे जाणार? आली तेव्हा नव्हती का मुंबई? मी त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. माझ्या भावाचा मुलगा वासुदेव तेथेच होता. त्याला स्टेशनवर पाठवला. त्याने येऊन सांगितले की ती तिकीट काढते आहे. माझ्या सुनेच्या स्वभावाची घडी कधी विस्कटत नाही. म्हणजे तिचा स्वभाव घडीव आहे. एक गाव, एक घर, एक जागा, एक व्यक्ती, अशी ती एकनिष्ठ आहे. एकदा एक पसंत पडले म्हणजे त्यात बदल न होऊ देण्याची तिला काळजी लागते. तसेच औषधांविषयी. अशोकच्या जन्मापासून आमच्या घरात राजश्री कुणीनी प्रवेश केला व त्याला कारण आमचे तात्या. नाना लहान असताना आवेने अतिशय आजारी झाला. इतका की त्याला कोणते औषध लागू पडेना. त्या सुमारास तात्यांच्या कुणी उपायांचा आमच्या घरात त्यांच्याच उत्तेजनाने प्रवेश झाला होता. पुढे रुथ राहुरीला गेली. तेथे असल्याच विषयावरचे महात्मा गांधीचे एक पुस्तक तिच्या वाचनात आले व तिने मागे पुढे न पाहता नानाच्या पोटावर मातीचे पोटीस ठेवले व सर्व डॉक्टर वैद्यांनी हात टेकल्यावर हात देणाऱ्या या मातीच्या पोटीसाने नाना ताबडतोब बरा झाला. आता आम्हाला तात्यांची आठवण झाली. तात्या टिळकांचे एक जुने मित्र. त्यांना आम्ही तात्यासाहेबच म्हणतो. त्यांना पत्र लिहिण्याचा मोठा कंटाळा, पण मुलाच्या आजारासंबंधी आमचे पत्र गेले की त्यांची मात्र उत्तरे उलट टपालाने येत. पुढे त्यांचे रोज पत्र येऊ लागले व ते लिहित. ती उपाययोजना आम्ही करू लागलो. ज्या माझ्या सुनेने बाळणपणात कडधान्याचे पथ्यपाणी करायला मागे पुढे वाहिले नाही, ती काय ह्या उपायांना डरते? दोन्ही मुले व रूथ आजारी. तेव्हा आम्ही तात्यांना पुन्हा पत्र घातले, पण उत्तर नाही. आणखीन पत्र घातले, तरी तसेच. तेव्हा आम्ही दोघा तिघांनी बसून पोक्त विचार केला की मीही दोन्ही पोरे घेऊन तात्यांचे गाव गाठावे. सुनेला जाणे अशक्य. मुलगा शाळेत, मुलगी नगरास. राहता राहिले मीच. काय रे दत्तू, पण मला कसे रे जाता येणार? त्यात काय आहे, मी गाडीत बसवीन, स्टेशनवर उतर, हमाल कर व पोस्टात जायचे असे सांग की झाले. कुठे मध्ये उतरायचे नाही, थेट त्या गावीच उतरायचे झाले. नाना 2.5 वर्षाचा, अशोक 1.5 वर्षाचा, मी अडाणी. आमच्या स्वाऱ्या निघाल्या. डब्यात फारशी गर्दी नव्हती. नाना आजारीने फार किरकिरा बनला होता. त्याचा एक मुटकुळा माझ्या मांडीवर. अशोक ही रोगी पण उद्योगी. माझे पाय नानाला सांभाळीत होते व डोळे अशोकला सांभाळीत होते. अशोकच्या पायाला जणू भोवरा बांधला होता. तो एका जागी बसेना व मला त्याला आवरता येईना. त्या डब्यात एक मारवाड्याचे जोडपे बसले होते. मी मुलांना बरेच खेळ शिकवले होते. अपडी थापडी, अटक मटक, आड्या माड्या, बुवा बुवा, बुवा बुवा. अशोक म्हटेल, समोरची बाई आपल्याशी बुवा बुवा खेळते आहे. तो जाई आणि तिच्या बुरख्यात हात घालून म्हणे, बुवा आव. ती इतकी रागावली की बोलायची सोय नाही. ती त्याचा हात झिडकारून टाकी तसा तसा त्याला चेव येई. मला वाटे ती आपल्याशी खेळते आहे. तिचा बुरका हले व त्यात सपाट्यात हातही हले. शिवाय त्या पडद्याच्या आत त्याला काय काय दिसत होते. तेथे कधी न पाहिलेले पदार्थ होते. नथ, ठुशी, कपाळावरील सोन्याचे बोर, पुतळ्या, पांढरे तांबडे सोनेरी दात. हे युद्ध बराच वेळ चालले. ती म्हणे, तुम्ही आपले मूल सांभाळा. मला हसू येईल. त्या बाईला रागही येईल. ते मूल ते केवढे व त्याचा राग तो काय करायचा? मी तिच्या जागी असते तर त्याला उचलून घेतले असते. पाठीवर केस मोकळे लोळत आहेत. सारखा इकडून तिकडे वाऱ्याप्रमाणे आनंदाने धावतो आहे. तोंडाने काहीतरी बोबडे बोलतो आहे. अशा बाळाला उचलून घेण्याचा मोह कोणाला होणार नाही? बाकी तो रूपाने माझ्यासारखाच आहे.
ख्रिस्ती लोकात काहीतरी रीतिरिवाज हाडीमासी खिळलेले आहेत. आता मला ते बरेच कळू लागले आहेत, पण काही काही बाबतीत वळत नाही तेवढंच. इकडे कसे वागावे हे मी आपल्या सुनेजवळ बहुतेक शिकले. तात्यासाहेबांना आधी न कळवताच मी मुले घेऊन त्यांच्या दारात येऊन उभी राहिली. बरोबर कामासाठी एक बाई आणली होती. मी उच्च जातीच्या हिंदू शोभण्यासारखी नव्हती. तात्यासाहेब मोठे अंमलदार होते. त्यांना उच्च वर्गाच्या हिंदू लोकात वावरावे लागेल. त्यांच्या हाताखालचे लोक ही सारे उच्च हिंदूतील होते. त्यांच्या घरात ही बाई शोभण्यासारखी नव्हती. आम्ही न कळवता एकदम दत्त म्हणून तात्यासाहेबांच्या आवारात येऊन उभे राहिलो. आमच्या स्वाऱ्या पाहून तात्यासाहेबांना आश्चर्य वाटले आणि ती बाई पाहून तर त्यांना थोडा रागही आल्यासारखे दिसले. तात्याबाईंच्या पत्नी मला बाई म्हणत. त्या म्हणाल्या, तुम्ही कशा आलात? पत्र तरी पाठवायचे होते. दत्तूने बरीच पत्रे तुम्हाला पाठवली. तात्यांचे उत्तर आले नाही. घरात सारे आजारी, तेव्हा मुले घेतली आणि आले. हे पहा बाई, तुमच्या सुनेचे आता दिवस भरत आलेले. तुम्ही कशाला आला? तात्यांनी मला त्यांच्या पद्धतीने सर्व उपाय समजावून दिले. त्या उपायांपासून काय फायदा होतो यावर एक लेक्चर दिले. रात्र झाली, आम्ही सर्व निजलो. अशोक आपल्या नित्यनियमाप्रमाणे मध्यरात्री जागा झाल्यावर गस्त घालण्यास निघाला. तो थेट तात्यांच्या खोलीत गेला व त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. तात्यांना दिवसभर मरमर काम करावे लागेल. त्यांना ही गस्तवाल्याची फेरी मुळीच मानवली नाही. ती पाहून त्यांना मोठा राग आला. सकाळी उठल्यावर ते मला म्हणाले, बाई तुम्ही मुले घेऊन जा. मी कशी जाऊ? त्यांना आणले कशा करता? दत्तूने मला विराड करून राहायला सांगितले आहे. तुम्हाला इथे घर मिळणार नाही. मी सांगितलेले उपाय करा म्हणजे झाले. मुलांना आराम पडेल. त्यांनी दत्तूला तार केली. आम्हाला गाडीत बसून दिले व आमच्या साऱ्या परतल्या. त्यांच्या सांगण्याचा मुख्य विषय पोट होता. ते स्वच्छ ठेवले पाहिजे. खरोखरच आपण जर आपली जिभली ताब्यात ठेवली म्हणजे आपली भांडणे आणि खाणीपिणी जर प्रमाणात ठेवली तर आपले बरेचसे मानसिक व शारीरिक रोग टळतील. पण मी देखील ब्रह्मज्ञान सांगण्यापुरतीच आहे. वर सांगितलेच आहे की तात्यासाहेबांनी दत्तूला तार केले. दत्तू स्टेशनवर आला, पण मला ते कोठे दिसेना की मी त्याला दिसेना. मी हमाल करून उतरणार, तो एकही पोर हमाला जवळ जाण्यास तयार होईना व हमाल करावयाचा मुलांसाठी. शेवटी हमालाने घेतले बोचके व दोन्ही बंगलात 2 पोरं घेऊन मी कशी तरी आदावतीने डब्यातून उतरू लागले. इतक्या दत्तूने मला पाहिले तेव्हा माझा बोजा उतरला. तात्यासाहेबांनी सांगितलेल्या उपायांना सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी नानाला टबात बुचकळून ओले दाबून कसे तरी निझवले. अशोकला शेकून माती बांधली. असा क्रम 5-6 दिवस चालला. रुथला लवकर बरे वाटले. ती म्हणजे हीव गेली, पण तापात तिला ताप भरू लागला. 3-3, 4-4, 5-5 पर्यंत ताप चढला. नाना अशोक बरे झाले, पण हिचा ताप निघेना. आता टॉवेल पाण्याचा उपयोग सुरू केला. एकसारख्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवीत होतं. तिचे दिवस भरत आलेले आणि अशा स्थितीत मुंबईत कितीतरी बाया त्यावेळी आजारी असल्याचे कानावर येत होते. एक दिवस मी बऱ्याच वाटाण्याच्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या. रुथची आई निजायला येत असे. त्या दिवशी रुथ बरी दिसेना. मी म्हटलं, का ग, आज तू बरी का दिसत नाहीस? वाटाण्याच्या शेंगा फार खाल्ल्यास वाटते. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पाहते तो दाराशी तांगा उभा व त्यात ह्या दोघी मायलेकी बसलेल्या. मीही चटकन तांग्यात बसले व आम्ही 6ला दवाखान्यात पोहोचलो. 15 मिनिटाच्या आत मीराबाईंनी जगात प्रवेश केला. त्यावेळेस तेथे असलेल्या कित्येक बाळंतींची मुले तापाने होरपळून निघाली होती, पण आमची मुलगी त्या दिव्यातून सही सलामत बाहेर पडली. आम्हाला मुलीची हौस होती. मुलीची हौस म्हणूनच सुनेने अशोकचे केस ठेवले होते. 10 दिवसांनी बाळंतीण घरी आली. त्या सुमारास कराचीहून ताराबाईचे पत्र आले की मी परीक्षेकरता मुंबईस येणार आहे. बरोबर आणखीन एक विद्यार्थी आहे. तुमच्याकडे मला उतरायला पाहिजे तरी उलट टपाली उत्तर घाला. ताराबाई सो शहाबाई मिसाळ यांची कन्या. ताराबाई डॉक्टर असून त्यांनी कराचीत स्वतःचा एक मोठा दवाखाना उघडला आहे. त्यांच्या पत्राला दत्तूने व रुथने उत्तर दिले की घर आपलेच आहे, आपण वाटेल तेव्हा या. बेबी आता बरी झाली होती. मिसेस ह्यूमच्या मेहनतीचे फळ आले. तीही नागराहून आली. चिकीचे वडील रामभाऊही आले होते. दत्तूची मास्तरकी परीक्षा. तो आपल्या गडबडीत होता. रुथला सासरी 3 आठवडे झालेले. दिवाळीची सुट्टी जवळ आलेली. रुथने रामभाऊने विचारले, पारोळ्याची हवा कशी काय आहे? भाऊच ते. त्यांनी सांगितले, फारच उत्तम. रुथने विचारले, तुमचे घरबीर केवढे आहे? रामभाऊने सांगितलं, घर मोठे आहे, पाण्याची उत्तम सोय आहे, सामान सुमान भरलेले आहे, सरपण आहे, चहा साखर आणून ठेवली आहे, तुम्ही चला. सून म्हणाली, मग आम्ही येतो तुमच्याकडे. उद्या परवा त्यांची परीक्षा संपेल, मग निघू आपण. रामभाऊनी मोठ्या आनंदाने हो म्हटले. चक्रीप्रमाणे तोही कधी कोणाला कमी पण दिसू देत नसे. चिकीच्याच बाप तू. पोकळ मिजाशी व ठोकळ गोष्टी. डॉक्टर ताराबाई व त्यांच्याबरोबरचे विद्यार्थी आला. तो जेवी आमच्याकडे व निजायला दुसरीकडे जाईल. दत्तूची परीक्षा संपली त्याच दिवशी तो, त्याची बायको, मुले व रामभाऊ पारोळ्याला गेले. आता मागे 2 पाहुणे, आम्ही दोघी पेशंट व माझी काळजी एवढीच आम्ही मुंबईस राहिलो.
काळजी करण्याचे कारण सून बाळंती. 2 लहान मुले, मीरा 3 आठवड्यांची, दत्तू थकलेला पण सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे. एकदा मुले मोठी झाली की ती सत्ताधीश होतात. घरातील इतकी माणसे व मुलांची गडबड एकदम कमी झाल्याने आम्हाला काही करमेना.